जेनेसिस इन्स्टिट्यूटमध्ये कमवा आणि शिका योजनेच्या कक्षाचं उद्घाटन. राधानगरी येथील जेनेसिस इन्स्टिट्यूटमध्ये कमवा आणि शिका योजनेच्या कक्षाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आज संपन्न झाले. मुलींच्यासाठी कमवा आणि शिका शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जेनेसिस इन्स्टिट्यूटमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना कार्यान्वित करण्यात आली. यावेळी बोलताना नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलं, पालकांवरील ताण कमी करण्यासाठी मुलींच्यासाठी कमवा आणि शिका ही योजना आहे. या माध्यमातून मुली स्वावलंबी बनतील आणि लवकरच राज्यामध्ये या योजनेचा प्रारंभ करण्यात येईल. या योजनेसाठी जेनेसिस इन्स्टिट्यूटची कोऑर्डिनेटर म्हणून निवड करण्यात आली. जेनेसिसच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये प्रत्येक कॉलेज आणि इन्स्टिट्यूटमध्ये ही योजना पोहोचवण्यात येईल. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक गोकुळचे संचालक अभिजित तायशेट्टे यांनी केले, तर आभार संस्थेचे प्राचार्य शोभाराज माळवी यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्राध्यापक अतुल कुंभार यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अभिजित तायशेट्टे, प्राचार्य शोभाराज माळवी, आरती तायशेट्टे, अवंतिका तायशेट्टे, नाथाजी पाटील, रवीश पाटील, तहसीलदार अनिता देशमुख, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक संतोष गोरे, विजय महाडिक, राहुल चिकोडे, नरेशजी चंदवानी, अलकेश कांदळकर, सुहास निंबाळकर, दादासो सांगावकर, वसंतराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे. गोकुळ सोबत गो कूल.